हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण वादळाशी जसं लढायचं असतं, तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं, हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते त्यालाच ते कळू शकतं. आज आपल्याशी बोलताना ही सगळी वर्ष, तो सगळा काळ हा डोळ्यासमोरून जातोय. नेमकं कोणती गोष्ट सांगायची काही कळत नाही. एक गोष्ट नक्की, की शिवसेना प्रमुख म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो, की शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट हे सर्व जगासाठी. साहजिकच आहे माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदी झाली. मा आणि साहेब. अर्थात साहेबांना चार चौघात आम्ही साहेब म्हणायचो. आमची वडील आणि मुलाचं नातं आणि ती एक ते नाव वेगळं होतं. अनेक जण मला आजही भेटतात आणि मला म्हणतात, की कसं काय हो? कारण माझे आजोबा म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. असे आजोबा, त्याच्यानंतर असे वडील आणि त्यांच्या एकदम व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध आमची मा. या सगळ्या वाटचालीत माचं सुद्धा योगदान फार मोठं आहे. कारण मा म्हणजे मागे एकदा नवलकर म्हणाले होते, की समईची वात जी असते ना, ती शांतपणाने जळत आजूबाजूचा परिसर उजळून टाकत असते. पण तिच्यातली जी आग असते, तिची ती आग ती स्वतः सहन करत असते. तशी माझी मा ही शांतपणाने संपूर्ण घर सांभाळत होती. आम्ही तीनही मुलं, आम्हाला कुठेही बाहेर काय चाललंय याची जाणीव होऊ न देता आई म्हणून तिची एक वेगळी भूमिका ती पार पडत होती. त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्या सारखा एक पती, त्याचं घर सांभाळणं, प्रबोधनकारांची सून म्हणून त्यांना सांभाळणं, हे सगळं कसं काय होत होतं, काय झालं, काही कळत नाही. आणि मग म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो, की अनेक जण आजही भेटतात आणि म्हणतात, की बाळासाहेब आणि प्रबोधनकार म्हणजे काय हो, घरी तुमच्या काय कसं वातावरण होतं? म्हटलं तुम्हाला कल्पना नाही, की प्रत्यक्षात हा माणूस कसा होता. राज मगाशी जे बोलताना सांगत होता, घरामध्ये आजोबा आणि वडील आणि आम्ही मुलं आणि नातवंड असंच ते नातं होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, की लहान असताना आपण मला वाटतं बहुतेक सगळेच जण शाळेत जाताना पहिले काही दिवस आनंदाने गेलो असं अशी फार लोक थोडी असतील. कोण गेलेत का रे आनंदाने हसत असं शाळेत? कोणीच वाटत नाही. म्हणजे आता हसता म्हणजे कोणीच गेलेलं नाही. आणि मी पण तसाच होतो. आणि शाळेला दांडी मारायची असली तर मी माचा आधार नाही घ्यायचो. जाऊन बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो. आणि मग त्यांच्या लक्षात राहायचं. मग मा पाठोपाठ यायची. मग विचार काय ग? नाही वेळ होत चालली, शाळेला जायचं अजून हा तयार होत नाही. जाऊ दे ग, एक दिवस शाळेत नाही गेलं तर काय होते. अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं, कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थितीनुसार 7वी मध्ये शाळा सोडावी लागली. पण त्यांनी एवढं जे काही कर्तृत्व उभं केलंय, की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. असं एक काय ते वेगळं रसायन होतं आणि त्यांचे आम्ही वारसदार. मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा. मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे ते. आता त्यांना म्हणजे जे विरोधक आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर मी काही करू शकत नाही. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो, तेव्हा जर का इतिहास बघितला म्हणजे अगदी फार शिवाजी महाराज त्यांच्याही आधी जर का आपण बघितलं, तर गद्दारी हा विषय का आजचा नाहीये. गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे. आणि जर का असा विचार केला, की जेव्हा विजय अशक्य असतो, तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती, तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. वाईट कसलं वाटतं, की आपल्यामध्ये ती एक म्हण आहे,
आणि त्या म्हणीची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, की एक मोठं वृक्ष असतो, मोठं झाड असतं, किती वर्षाचं असेल, म्हणजे आता जसं शिवसेना यावर्षी 60 वर्षाची होईल. 60 वर्षाचं झाड सुद्धा फार मोठं असतं. एक मोठं झाड असतं जंगलामध्ये. अनेक वर्ष, अनेक पिढ्या त्याच्यावरती पक्षी घरटी करत असतात. त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडाच्या अंगा खांद्यावरती जन्माला आलेल्या असतात, मोठ्या झालेल्या असतात. अनेक काही प्राणी असतात, काही साप पण असतात, खारी असतात. आणि एक दिवस असं येतो, की हल्ली जे काय चाललंय ना, अचानक जंगलाच्या इकडे विकास, खाण, तसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघतं. आणि तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि कुऱ्हाडीनी त्याच्या मुळावरती घाव घालायला लागतो. कारण ते झाड मध्ये येते, ते झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची खाण नाही होऊ शकत. आणि तो मुळावरती घाव घालायला लागल्यानंतर संपूर्ण त्या झाडावरचे पशुपक्षी थरारून उठतात. अरे बापरे, आता काय होणार? आणि आपलं काय होणार? यापेक्षा या झाडाला किती वेदना होत असतील. मग त्यातले काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात, की अरे दादा, तुला खूप वाईट वाटत असेल ना, यातना होत असतील ना रे. ते झाड म्हणते, यातना होत आहेत, ते घाव बसतात, त्याच्या यातन्या वेगळ्या आहेत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर, हा जो व्यापारी आलेला आहे, व्यापारी, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतो, त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते. ते कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे, आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत. काय आपल्याला राग येतोय? नाही येते? मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात. म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळत आहेत. सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत, की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं, की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत. आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो, हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. आणि मग असा विचार करा, की यांना ठाकरे म्हणजे ते झाड का तोडायचंय? कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र यांना जो काही पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, गिळायचं आहे, महाराष्ट्र गिळायचं आहे. आणि आपल्याला आपण ही लढाई कशी दिली? यावेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला. अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या, दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये, पैसे भरलेले लिफाफे. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? आणि जी जिवंत मन आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत, हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहात. हीच आपली ताकद आहे. कोण आहोत आम्ही? ठाकरे म्हणजे कोण आहोत? पुसून टाका ना नाव ठाकरे. बघा आयुष्यामध्ये काय होतंय. शिवसेना काढून टाका, आयुष्यातून शिवसेना पुसून टाका, ठाकरे नाव पुसून टाका. आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा. काय होतं, काय शिल्लक राहतंय, हा विचार करा. आणि मग ही जे काही गधडे आहेत, शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं, शिवसेनेने मुंबईला काय दिलं, शिवसेनेने महाराष्ट्राला काय दिलं. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो, तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो, तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72. पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. किती कराल वार? आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल. पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दाराने केलेले आहेत. ह्याचं जास्त शल्य आहे, ह्याचं जास्त दुःख आहे. काय मिळवलं? मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं? काय काय महापौर पद?
अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत. हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये. हे कर्तृत्व तुमचं आहे. जे जे मुंबईचे गड होते ते गड मुंबईचे आज सुद्धा शाबूत आहेत. पण मुंबईकरांनी आणि इतरत्र सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अरे आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीच्या वेळेला धावून येणारं कोण आहे आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे, आपलं आयुष्य विकत घेणारा हे आपल्याला वेळेवरती धावून येऊन जीव वाचवू शकतं. जीव वाचवणारं कोण आहे आणि आपल्या जीवाचा सौदा करणारं कोण आहे हे सगळ्यांनी एकदा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे. आपण लढतो, आपण लढणार. मी मध्ये एका आता या 2-4 सभांमध्ये मी म्हंटल कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काही गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 खोके ना. मग मी जातो ना त्यांच्या बरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार. यांचं नाव नाही घेता येणार मला. मी नालायक म्हणून या पिढीमध्ये या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही. ज्या घराण्याने मुंबईसाठी माझे प्रबोधनकार, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाचामधले माझे आजोबा होते, पहिल्या पाचातले शिलेदार, शेलार मामा म्हणायचे त्यांना. संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती. मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिच्या